नमस्कार सर्वांचे मराठी स्टोरी कथा लेखन या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चैतूक या कथेचा भाग दुसरा. लेखक आहेत राज गद्दाम. भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. गजाननाने असे ठरवले की गोष्टींचा छडा लावल्याशिवाय आता सोडायचं नाही आणि त्याने अशी मनाशी खूणगाठ बांधली. दुसऱ्या दिवशी गजानन रामाला घेऊन आमराईत गेला. ज्या ठिकाणी त्या मंथारी आणि चेटुकाने तो अघोरी खेळ मांडला होता त्या ठिकाणी दोघेही पोहोचले. गजाननाने जागा निरखून पाहिली. घडून गेलेल्या गोष्टींचे काही अवशेष अजूनही शिल्लक होते. जमिनीवरील चित्रविचित्र रेघोट्या, बारीक ओरखडे आणि कसलीशी फिकट भगव्या रंगाची माती पसरली होती. गजाननाने त्याच्या जवळील एक पुडी बाहेर काढली. त्या पुडीतील माती आणि आमराईतील जमिनीवरील माती त्याने निरखून पाहिली. दोन्हीही मातींचा रंग एकसारखा होता. या सर्वातून काय सिद्ध होत होते हे गजाननला माहीत नव्हते, पण एक गोष्ट त्याने मनाशी निश्चित केली, ती म्हणजे बोरकर मास्तरांचा अपघात आणि महादेव दादाचा अघोरी खेळ या दोहोंचा काहीतरी संबंध होता. बराच वेळ बघ्याच्या भूमिकेत असलेला रामा बोलला, "दाखलं मालक, हा काय प्रकार? कसलीशी माती ही?" "रामा, तुला मी सर्व गोष्टी अगदी स्पष्टपणे सांगतो, पण त्याआधी मला बोरकर मास्तरांची सविस्तर माहिती हवी आहे, अगदी ते आपल्या गावात आल्यापासूनची." गजानन म्हणाला, "बोरकर मास्तर कोल्हापूरच्या एका छोट्या गावात शाळेत शिकवत होते. कालांतराने त्यांना बढती मिळून त्यांची बदली कोकणातल्या एका गावात झाली. बोरकर मास्तर हे तिशीतील तरुण होते. उंच पुरे, शिडशिडीत बांधा, बोलके डोळे, पाहता क्षणी आपली छाप पाडणारे असे बोरकर मास्तर बोलण्यातही हुशार आणि मनमिळाऊ असे होते. कोकणात आल्यानंतर काही दिवसातच त्यांनी बऱ्याच ओळखी करून घेतल्या. अर्थात विश्वासराव आणि त्याच्या कुटुंबाशीही ओळख झाली. बोरकर मास्तरांचे दिवस अगदी मजेत जात होते. कोकणातील शाळेत त्यांचे मन रमले आणि गावातही. काही दिवसात मास्तरांच्या आयुष्यात एक मुलगी आली, चंद्रिका. चंद्रिका ही शाळेतील हेडमास्तरांची मुलगी. दिसायला देखणी, रूपवान. तालुक्याच्या कॉलेजमध्ये BEd करत होती. अधूनमधून गावातल्या शाळेत येत असे. साहजिकच बोरकर मास्तरांशी तिची ओळख झाली. ओळखीतून मैत्री आणि कालांतराने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. वर्षभरातच त्या दोघांचे लग्न झाले आणि बोरकर मास्तर या गावाचे जावई झाले. रामा, बोरकर मास्तर आणि महादेव दोघांचे संबंध कसे होते? गजाननने विचारले. संबंध म्हणजे जास्त काही बोलणं नसायचं, पण मधून कधी गावात भेटलं की बोलणं व्हायचं. म्हणजे तोंड ओळखच म्हणा की. रामा, तुला प्रश्न थोडा विचित्र वाटेल, पण स्पष्ट विचारतो. चंद्रिका आणि महादेव दादाबद्दल काही माहिती? धाकलं मालक, जरा दमानं, जास्त गोष्टीचा गाजावाजा नको कराय. रामा कोड्यात बोलत होता. रामा, तू मला सर्व गोष्टी खुलासेवार सांगणार आहेस, नाहीतर नाईलाजाने मला आबांची मदत घ्यावी लागेल. गजानन म्हणाला, नको आबासनीही काय बी विचारू नका, सांगतो मी. रामा भेदरला. थोरल्या दादासनी चंद्रिका आवडायची, रामा म्हणाला. आणि चंद्रिकाला? गजाननाने विचारले. नाही, तिथंच तर सुतकी लागली होती. रामा गालावर बोट आपटीत बोलला. म्हणजे? थोरलं दादा एवढं जीव ओतीत होते तिच्यावर, पर ती दादासनी घास टाकेल तर खरं, रामा म्हणाला. थोरल्या दादांनी लई वेळा तिला समजावून सांगायचा प्रयत्न केला, पर गाडी काय पुढे सरकना. शेवटी दादांनी थेट तिच्या बापाकडे तिचा हात मागितला. गावातलं नामवंत माणूस म्हणून ते आधी खुश झालं, पर चंद्रिकानं घोळ केला आणि सारं इसकटलं. तिथं बी दादा निराशच झालतं. पुढं मामला जरा थंडावला आणि एक दिवशी चंद्रिका आणि बोरकर मास्तरांच्या लग्नाची बातमीच कळाली. तेव्हापासनं थोरलं दादा जरा विचित्रच वागायला लागलात. कधी रातभर बाहेर असायचे. आणि रामा मध्येच बोलायचा थांबला. आणि काय रामा? सांग, सर्व सांग, घाबरू नकोस, गजानन म्हणाला. म्हणजे काही लोकांनी दादासनी राणी तळावर पाहिलं होतं, रात्री अपरात्री, त्या डाकिनीसोबत, रामा अडखळत सांगत होता. काय? कोण डाकिनी? काय प्रकार आहे हा? गजानन म्हणाला. तिचं नाव मंथारी. लई वर्षापासून आपल्या गावात राहते. जादूटोणा, मूठ, वशीकरण, करणी, बाधा, भूताटकी हे तिचं विश्व. कुटुंब होतं तिचं. ती, तिचा मालक आणि पोरगी.
वसू नाव तिच्या पोरीचं. तिच्या मालकाचा माळ होता राणी तळ्याजवळ. तिचा मालक बजाबा वाघ होता वाघ. दरोडेखोर रामोशनासनी फाडून काढला होता त्यानं आणि गावाला वाचविलं होतं. मोठा सत्कार बी झाला होता त्याचा. पण काही दिवसांनी अचानक बजाबा गावातून गायब झाला. तो कुठे गेला काय कुणालाच पत्ता नाही. तेव्हापासनं या मंथीला खूळ लागलं. रात्री अपरात्री जंगलात जायची त्याका शोधाया, पण तो काही गावला नाही. तिच्या पोरीला वसूलासुद्धा तिने बहिणीकडे सांभाळ करायला पाठवली आणि एकटीच राहू लागली. रामाने त्याच्याकडील सर्व माहिती गजाननाला सविस्तर सांगितली. गजानन त्या रात्री बराच वेळ विचार करीत पडला होता. रामाकडून त्याला बऱ्याच गोष्टींचा खुलासा मिळाला होता. महादेव दादाचे चंद्रिकावर प्रेम होते, अर्थात याला आता प्रेमही नाही म्हणता येणार, कारण आता उरली होती ती फक्त सुडाची अग्नी. चंद्रिकाने महादेव दादाचे धुडकारलेले प्रेम, पदोपदी झालेला अपमान आणि शेवटी चंद्रिकाच्या लग्नाची बातमी, या सर्व घटनेमुळे महादेव दादा बिथरला असावा. महादेव दादाने मंथारीची मदत घेऊन बोरकर मास्तरांचा खून घडवला. पण आता पुढे काय? कदाचित आता चंद्रिकाच्या वाटेला काही वाढून ठेवले तर नसेल? घात, अपघात, वशीकरण किंवा आणखी काही? गजानन अगदी झटका लागल्यासारखा उठून बसला. महादेव दादाचे खरे सावज तर चंद्रिका आहे आणि तिला मिळवण्यासाठी त्याने परत मंथारीची मदत घेऊन अघोरी खेळ खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही. महादेव काहीसा विचार करून झोपी गेला. गजानन काहीसा विचार करून झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याने रामाची भेट घेतली. त्याला शक्य तितक्या सावधगिरीने आणि गुप्तपणे महादेव दादावर पाळत ठेवण्यास सांगितली. रामानेही फारसे आडेवेडे न घेता मंजुरी दर्शवली आणि पाळत ठेवण्यास सुरुवात केली. अखेर विश्वासरावांची धास्ती होतीच त्याला. बरेच दिवस उलटले, पण महादेवाची दिनचर्या नेहमीप्रमाणे चालू होती. गजानन आणि रामाची पाळत आता हळूहळू ढिली पडू लागली. दोघांचीही पाळत आता हळूहळू ढिली पडू लागली होती. आणि एके दिवशी गजाननाला ज्या गोष्टीचा संशय होता तेच घडले. अंधार पडू लागला होता. अमावास्येची रात्र होती, तशीच जशी बोरकर मास्तरांचा खून झाला त्या रात्रीसारखी. महादेव राणी तळ्यावर मंथारीला भेटायला गेला. त्याच्या अंगावर घोंगडे होते आणि तेच घोंगडे त्याने चेहऱ्यावर ओढून घेतले होते, कोणी पटकन ओळखू नये म्हणून. पण रामा बराच उशीर त्याच्यावर पाळत ठेवून होता आणि तेही अगदी गुप्तपणे, महादेवाच्या नकळत. महादेव मंथारीच्या झोपडीत शिरला. रामा एका झाडामागून सर्व पाहत होता. झोपडीतून मंद दिव्याचा प्रकाश खिडकीतून बाहेर डोकावत होता. खिडकी अर्धवट बंद स्थितीत होती. रामा हळूहळू चोर पावलांनी झोपडीच्या खिडकीजवळ गेला आणि आतील गोष्टींचा अंदाज घेऊ लागला. तसे त्याला महादेव आणि मंथारीचे संभाषण स्पष्ट ऐकू येऊ लागले. महाद्या, सगळी तयारी केलीस? मंथारीने विचारलं. न करून सांगतो कोणाला? हां, पण मंथारे, हे काम झाल्यावर चंद्रिका माझी झालीच पाहिजे. चंद्रिका माझी झाली तर सोन्या नाण्याने भरून देईल मी तुला, महादेव म्हणाला. सोनं नाणं ठेव तुझ्याकडंच, मला फक्त 7 भोकाचा कवळा नारळ पाहिजे, मंथारी म्हणाली. तुझ्या नारळाची तयारी केलान मी, माझ्या माणसाकडे आहे. तू फक्त वेळ आणि जागा सांग, महादेव म्हणाला. आज रात्री ठीक 12च्या ठोक्याला नारळ फोडला पाहिजे. जंगलातल्या माळात सगळी तयारी केली आहे, मंथारी महादेवला म्हणाली. संभाषण ऐकून रामाच्या घशाला कोरड पडली. जराही वेळ वाया न घालवता त्याने तिथून काढता पाय घेतला आणि थेट गावाच्या पारावर गजाननाला तो जाऊन भेटला. धाकलं मालक, घाई करा, घाई करा, रामा बेदरल्या अवस्थेत सांगत होता. काय झालं रामा? गजानन म्हणाला. महादेव दादा, रामा दम घेऊ लागला. काय झालंय? शांत हो आधी आणि सविस्तर सांग, गजानन म्हणाला. वेळ जादा नाही मालक, मंथारी आणि महादेव दादाचं बोलणं ऐकलं मी. जंगलातल्या माळात आज रात्री ठीक 12 वाजता 7 भोकाचा नारळ फोडणार आहे ती डाकिनी, आणि तिच्यासोबत महादेव दादा तिला मदत करणार आहेत. काहीतरी करा मालक, नाहीतर अनर्थ होईल. रामाने अगदी एका दमात सर्व सांगितले. काय?
काय प्रकार आहे हा? 7 भोकाचा कसला नारळ? गजानन म्हणाला. मालक 7 भोकाचा नारळ फोडणार म्हणजे नरबळी. रामाने धडधडणाऱ्या छातीवर हात ठेवून सांगितले. काय? नरबळी? महादेव दादाची इथपर्यंत मजल जाईल असे वाटले नव्हते. शी, लाज वाटते मला. गजानन म्हणाला. गजाननाच्या आता तळपायाची आग मस्तकात गेली होती. नाईलाजाने त्याने शेवटी आबांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आणि तातडीने तो आबांना म्हणजेच विश्वासरावांना जाऊन भेटला. आबांना त्याने सर्व गोष्टींचा खुलासा करून दिला. हे प्रकरण सर्व समजल्यावर विश्वासरावांच्या डोळ्यात आग उतरली. हाताच्या मुठी आवळीत त्यांनी बंदूक हातात घेतली. आबा, घाईघाईत काही करायला नको. महादेवदादा आणि त्या मंथारीला रंगेहात पकडायचे आणि खडी फोडायला पाठवायचे. गजानन समजावू लागला. गजानन, हे सारं प्रकरण आधीच सांगितलं असतंच तर इतपतूर मजल गेली नसती त्या माद्याची. विश्वासराव गजाननाला म्हणाले. माफ करा मला बाबा, माफ करा मला आबा. गजानन म्हणाला. चल आता, या प्रकरणाचा छडा लावतो. विश्वासराव म्हणजेच गजाननांचे वडील म्हणाले. आबांच्या जळजळीत डोळ्यात पाहून गजानन स्तब्ध झाला. पुढे काय वाढून ठेवलंय याचा अंदाजही नव्हता त्याला. आबा, गजानन, रामा आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले. विश्वासरावांनी आपली माणसे इतरत्र जंगलाच्या माळावर पेरून ठेवली आणि ते स्वतः एका गुप्त ठिकाणी लपून राहिले. गजानन आणि रामासुद्धा अशीच जागा पाहून एका ठिकाणी लपून राहिले. रात्री 11:30च्या सुमारास त्यांना कशाची तरी चाहूल लागली. गजाननाने पाहिले तर दुरून महादेव आणि त्याचे साथीदार येत होते. त्याच्याबरोबर त्यांच्यासोबत एक लहान मुलगा होता. 10-12 वर्षांचा असेल. त्याचे हात त्यांनी बांधून ठेवले होते. विश्वासरावांनी दुरूनच गजाननाला शांत राहण्याची खूण केली. महादेव आता माळाच्या मध्यभागी त्या मुलाला घेऊन पोहोचला होता आणि तो आता मंथारीची तिथे वाट पाहत होता. दुरून कुठून तरी एक फुत्कार आला. फिस. गजाननाने ओळखले. हे ते चेटूकच आहे आणि त्याच्यासोबत मंथारी. दोघेही मंथारी आणि ते चेटूक अचानक जंगलातील आतील बाजूने प्रकट झाले. मंथारीने बळी देण्याची सर्व व्यवस्था करून ठेवली होती. तिच्या थोकटीतील सामान तिने भराभर बाहेर काढून जमिनीवर ठेवले. त्यात मानवी हाडं, भगवी भुकटी, पाण्याचा कमंडलू आणि इतर बऱ्याच अशा चित्रविचित्र वस्तू तिने जमिनीवर मांडून ठेवल्या आणि ती त्यानंतर मंत्रजाप करू लागली. जमिनीवर त्रिकोण आखून तिने त्यात अग्नियदन सुरू केला. विश्वासराव आणि त्यांचे साथीदार दबा धरून बसले होते. ते आता विश्वासरावांच्या इशाऱ्याची वाट पाहत होते आणि तो क्षणही लवकरच आला. मंथारीने त्या मुलाला एका दगडावर बसविण्यास सांगितले. तसे महादेवाने त्या मुलाला त्या दगडाकडे ओढत नेले. तो लहान मुलगा ओरडत होता, किंचाळत होता, पण तेथील कोणाच्याही चेहऱ्यावर जराही दयाभाव दिसत नव्हता. गजानन आणि रामा श्वास रोखून हे सर्व पाहत होते. मंथारीने त्या मुलाच्या सर्वांगाला भुकटी फासली, मंत्र म्हटले. तसे ते चेटूक त्या मुलाच्या अवतीभोवती नाचू लागले. रात्र काळोखात बुडून गेली होती. आकाशात एक भयान काळोख आणि गूढ अशी शांतता पसरली होती. माळावरच्या त्या अग्निप्रकाशाने एक किळसवाणी गूढ निर्मिती केली होती. मंथारीने तिच्याजवळील भला मोठा चाकू आता हातात घेतला आणि त्या मुलाजवळ ती जाऊ लागली. त्याच क्षणी, एक पाऊल जरी पुढे टाकलंस तर डोक्याच्या चिंधड्या करीन मंथारे. विश्वासराव गरजले. मंथारी जागच्या जागीच थांबली. विश्वासराव अचानक प्रकट झालेले पाहून महादेव तर गर्भगळीत झाला.
उभ्या जागीच तो थिजून गेला. घशाला त्याच्या कोरड पडली. अंगाला कंप सुटू लागला. त्याचे साथीदार तर पळ काढू पाहत होते, पण त्यांना बेदम चोप देऊन त्यांच्या मुसक्या बांधल्या गेल्या. गजानन आणि रामाने त्या लहान मुलाची पटकन सुटका केली. मंथारीने प्रतिकार करण्याचा बराच प्रयत्न केला, पण तो तिचा प्रयत्न फोल ठरला. भुकटीची राख तिने विश्वासरावांवर भिरकावली आणि चेटूक विश्वासरावांवर झेपावले. क्षणात बंदुकीच्या गोळीने चेटुकाचा ठाव घेतला. चेटूक निचेतन होऊन पडले. तसा एक विचित्र दर्प वातावरणात पसरला. चेटूक मरून पडलेले पाहून मंथारी पिसाळून उठली. तिने विश्वासरावांवर चाल केली, पण साथीदारांनी तिला अडवून धरले. हे सर्व कशासाठी मंथारी? का का केलास असा अघोरी खेळ? विश्वासराव तिला विचारत होते. माझ्या मालकासाठी केलंय हे मी. बजाबासाठी केलंय. दरोडेखोर रामोश्यांनी त्याचा घात केला. त्याला पळवून नेलं. लई दिस मी त्याका शोधलं. जंगलात भटकले, पण गावला नाही तो, मंथारी म्हणाली. पण हे सारं करून बजाबा परत गावल असं कोणी सांगितलं तुला? विश्वासराव तिला म्हणाले. जंगलातल्या चेटकिनीने. 100% परत गावणार माझा मालक. 100%. आणि त्या पोरक इकडं दे माझ्याकडं. वर्षानुवर्ष तळमळते माझ्या मालकासाठी. आज तो मला गावणार हाय. मंथारी वेड लागल्यासारखे बडबडत होती. विश्वासरावांनी मंथारीवर बंदूक रोखली. मंथारे, गुमान या गावाच्या हद्दीतून बाहेर पडायचं आणि पुण्यांदा इथं दिसलीस तर ठार करीन तुला मी. विश्वासरावांच्या साथीदारांनी मंथारीचे सर्व अघोरी सामान आग लावून नष्ट करून टाकले आणि विश्वासरावांच्या साथीदारांनी मंथारीच्या मुसक्या बांधून घेऊन जाऊ लागले. मंथारीने धगधगत्या डोळ्यांनी गजाननाकडे पाहिले. तूच केलंस ना हे सारं? सोडणार नाही तुका, सोडणार नाही. सर्व खेळ संपला होता. मंथारीला गावाबाहेर काढण्यात आले. महादेवाला विश्वासरावांनी पोलिसाच्या हवाली केले. आरोपींनाही योग्य ती शिक्षा मिळाली की नाही असा संभ्रम गजाननाला वाटत राहिला. पण प्रकरणाचा अंत झाला होता आणि जास्त विचार करण्यातही आता अर्थ नव्हता. असे मानून गजाननाने या प्रकरणावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला. सर्व काही संपले असे म्हणता म्हणता एक नवीनच बातमी गावात आली. ती म्हणजे मंथारीने केलेली आत्महत्या. गावाबाहेरील रेल्वे रुळावर तिने आत्महत्या केली होती. तिने आपला देहत्याग केला होता. गजाननाला एक विलक्षण टोचणी लागून राहिली. सर्व काही विसरून जाण्यासाठी गजानन आता पुन्हा मुंबईला परतला. नवीन शिक्षण सुरू झाले. कॉलेजमध्ये त्याचे मन हळूहळू रमू लागले आणि एके दिवशी गजाननाला गावाहून तार आली. आबांची तब्येत खूप बिघडली आहे. तत्काळ निघून येणे. गजानन वेळ न घालवता त्वरित एसटीने कोकणात रवाना झाला. घरी येऊन आबांना भेटला तर आबांची तब्येत खूपच खालावली होती. गजानना, माझे शेवटचे दिस चालू आहेत. तुझ्याशी बोलायचं म्हणून तग धरून आहे. विश्वासराव गजाननाला म्हणाले. असं काही बोलू नका बाबा, काही होणार नाही तुम्हाला. गजानन म्हणाला. माझं बोलणं नीट ऐकून घे पोरा. नीट ऐक मी काय सांगतोय ते. तुझ्या आईला तुझ्यासोबत मुंबईला घेऊन जा. माझे विधी आटोपल्यावर हे घर तू गोमूत्राने पवित्र कर आणि तुम्ही कोणीही इथे राहू नका. विश्वासराव म्हणाले. आबा, असं बोलून मनाला टोचणी लावू नका. काही नाही होणार तुम्हाला. गजाननच्या डोळ्यात पाणी दाटले. गजा पोरा, सावध राहा. हा ताईत तुझ्याकडे राहू दे. वेळेला उपयोगी येईल. साधसूद ताईत नाही हे. साधुसुद ताईत नाही हे. आपल्या पूर्वजांचं मंतरलेलं ताईत आहे. विश्वासरावांनी गजाननाला एक ताईत दिला
आणि काही दिवसातच विश्वासरावांचे निधन झाले. काही गोष्टी अनुत्तरित राहिल्या, पण त्या तशाच राहाव्यात म्हणून कदाचित विश्वासरावांनी गुपित ठेवले. वाड्यात न राहण्याचा सल्ला त्यांनी गजाननाला दिला होता. असे काय घडले होते वाड्यात? लक्ष्मीबाई म्हणजेच गजाननाच्या आईच्या माहितीप्रमाणे त्या घडलेल्या प्रकरणानंतर विश्वासराव खूप बेचैन राहायचे. रात्री अपरात्री झोपेतून उठायचे, तळमळत पडून राहायचे. सतत पायात काहीतरी लुडबुडतंय म्हणायचे आणि पायाला सारखे झटके मारत राहायचे. या सर्व प्रकाराने त्यांच्या तब्येतीवर भयंकर परिणाम झाला आणि शेवटी त्याची सांगता त्यांच्या प्राणासोबत झाली. असे का घडले होते? कदाचित गजाननाला माहीतही होते की असे का घडले होते, पण खोलात न जाता त्याने त्वरित हालचाली केल्या. विश्वासरावांच्या निधनानंतर त्याने वाड्यात हवन केले. गोमूत्राने संपूर्ण वाडा पवित्र करून घेतला. सर्व विधी पार पाडून त्याने वाड्याला कुलूप लावली आणि आईला घेऊन तो मुंबईला आला. पण काही महिन्यातच गजाननाची आईसुद्धा वारली. विश्वासरावांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांना फार हळहळ लागून राहिली होती. महादेव तुरुंगात पडून राहिला होता. गजाननाला आता खरी अनाथपणाची जाणीव होऊ लागली. खूपच जास्त त्याला अनाथाची जाणीव होऊ लागली होती. वेळ निघून गेली तसे गजाननाने स्वतःला सावरले. शिक्षण पूर्ण करून चांगल्या कंपनीत नोकरीला लागला. कालांतराने लग्नही झाले आणि तो आपल्या संसारात मग्न झाला. त्याला 2 मुले झाली, सुधीर आणि महेश. 2010 साली मुंबईहून गेलेल्या विपरीत गोष्टींचा जीवनपट झरझरत गजाननाचा असा डोळ्यासमोरून गेला. आणि आज इतक्या वर्षांनी पुन्हा ती मंथारी त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या आयुष्यात विष कालवू पाहत होती. ज्याप्रमाणे भाग पहिल्यामध्ये त्याच्या मुलाने सांगितले त्याप्रमाणे ही मंथारी कोण होती ते आता आपण जाणून घेतले आहे. का आणि कशासाठी ही मंथारी त्याच्या कुटुंबात विष कालवत होती? गजानन घडून गेलेल्या आणि घडत असलेल्या गोष्टींचा विचार करू लागला. एक अनामिक भीती त्याच्या मनाला शिवत होती. मंथारीने पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात शिरकाव केला होता. पण आता पुढे काय आहे? हे सर्व थांबायला हवं. काय करावे? गजानन विचार करत होता. कदाचित कोकणातील आपल्या गावात काही मार्ग सापडेल. गजाननाने कोकणात जाण्याची तयारी केली. महेश आणि वसुंधराला म्हणजेच त्यांच्या मुलाला आणि पत्नीला त्यांनी पुसटशी कल्पना दिली आणि सावध राहण्यास सांगितले. गजाननाने कोकणात जाण्याची ट्रेन पकडली आणि गजानन कोकणात जाण्यास रवाना झाला. आता पुढे कोकणात गेल्यावर काय घडणार आहे आणि ही मंथारीपासून गजानन आपली सुटका कशी करून घेणार आहे ते पाहणार आहोत आपण भाग 3 म्हणजेच अंतिम भागात, शेवटच्या भागात. लवकरच हा शेवटचा भाग येणार आहे. भाग 2 येण्यास थोडा लेट झाला आहे, त्यामुळे सर्वांना क्षमस्व. लवकरच भाग 3 पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत जर तुम्हाला ही कथा आवडली असेल, भाग पहिला आणि 2 दोन्ही आवडत असतील तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय नक्की कळवा. त्याचप्रमाणे जर तुम्हाला कथालेखन आपला मराठी स्टोरी हा चॅनल आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर सिलेक्ट करून ऑलवर ओके म्हणून सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन असेच मिळत राहतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर वेगळी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.